प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील. आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज. सध्या संपूर्ण देशभरामध्ये जी लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच्याच संदर्भातली लोकसभा वारी आपली सध्या गावागावात जाते. आपण सध्या कुमठे गावामध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत या कुमठे गावातील सर्व ग्रामस्थ नागरिक आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एक शेतकरी आपल्यासोबत आहेत. मामा, तुम्हाला माहिती आहे का इलेक्शन लागले? इलेक्शन लागलेलं आहे पण पाऊस नाही, विहिरीने पाणी नाही, शाळवाची जुंजळाची ही परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्यासाठी तुम्ही काय कराल हे सांग. आता लोकसभेला सांगलीला कोण कोण उभा आहे माहिती आहे का तुम्हाला? आता इलेक्शन आल्यानंतर आम्हाला कळणार काय, तसं अजून आपल्याला डिक्लेअर माहित नाही. हे बघा, भाजपमधून संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत माहिती आहे का? शिवसेनेमधून कदाचित वसंतदादांचे नातू पण येतील यात, विशालदादा पाटील. आपल्याला खासदार म्हणून कोण पाहिजे? आपल्याला खासदार म्हणून चंद्रहार पाटील झाला तरी चालते. चालतंय. शेतकरी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? शेतकरी म्हणून शेतकऱ्याकरता काहीतरी आपण शेतकऱ्याची निधी म्हणून द्यावी, दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची हाताशी धरावं. मोदी सरकारवर समाधानी आहे का? मोदी सरकारवर समाधानी होती, पण आता या दुष्काळमुळं परिस्थिती नाराज आहे. आपल्यासोबत आणखी या ठिकाणचे नागरिक आहेत. आपल्याला काय वाटतं, सांगली लोकसभेचं सध्याचं चित्र काय आहे? कोण निवडून येईल असं वाटतं आपल्याला? सोडा माहिती. हे संजय काकाच निवडून येतील. आपली त्यांचा विकास पण चांगला झालेला आहे. माग हॅट्रिक मारतील असं वाटतंय. कोंबडे गावात नरशिवाला आणि 50 लाख मंजूर केले त्यांनी. आणि त्यांना खात्री आहे की काका परत तिसऱ्यांदा खासदार होतील. ते सांगतात की 50 लाखाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे. या निधीसाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा आहे, तर आम्हाला असं वाटतं की विशालदादांनी या रणधुमाळीमध्ये उतरावं. दुसरी गोष्ट, जसं काकांनी निधी दिलाय तसंच RR पाटलांच्या फंडामधून सुद्धा पहिला ग्राम सचिवालयासाठी आणि मंदिरासाठी सुद्धा निधी उपलब्ध. सध्या लोकसभेची इलेक्शन आहे. विशालदादा पाटील अजून फायनल होतील किंवा न होतील, कदाचित चंद्रहार पाटील यांची सुद्धा उमेदवारी येईल. आमची स्पष्ट भूमिका आहे की विशालदादांनी उमेदवारी घ्यावी व विशालदादांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्यातील पण बरेच जणांनी पत्र वगैरे व्यवहार करून विशालदादांची उमेदवारी मिळावी यासाठी आमची अपेक्षा आहे. आणि ते आले तर नक्कीच विशालदादा खासदार होतील असे आमची आशा आहे आणि खात्री आहे. आपल्याला काय वाटतं, सांगली लोकसभेला काय चित्र असेल? काय चंद्रहार पाटलांना आपलं दिलं पाहिजे, एक वेळ देऊन बघितलं पाहिजे. विशाल पाटील आता काय म्हणजे त्यांनी काय केले, त्यांचं काय काम? म्हणजे विशाल पाटलांचे एकदा झाले, आता काका 2 वेळा खासदार झाले, त्यामुळे एकदा तिसरी संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं? हा, तिसरी संधी नवीन माणसालाच दिली पाहिजे. त्यांचं काही कामच नाही ना. कामच नाही त्यांचं. कुठं काम आहे? विशाल पाटलांचं तर काम आहे का संजय काकांचं तर काम? दोघांचं पण काम नाही. दोघांचं बी काम नाही. काय आपल्या सोबत आणखी या ठिकाणचे नागरिक आहेत. आपल्याला काय वाटतं, सांगली लोकसभेला काय चित्र असेल? सांगलीचे लोकसभेला फक्त रस्ता बघा, त्याच्यावर तुम्ही ठरवा. का रस्ता निम्मा बोंबलत पडलाय का? मंजूर झालेलं ना, मग तुम्ही पूर्ण का केला नाही? कोण संजय काका असू देत, नाही तर विशाल पाटील असू दे, नाही तर आम्ही काम तुम्ही करा, आम्ही मतदान द्या. कोण खासदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला सांगलीला? आम्हाला खासदार काकांनी काम केले, पण आता नवीन जरा थोडा बदललं पाहिजे ना. विशाल पाटलाला द्या. आपल्यासोबत या ठिकाणचे युवक देखील आहेत. आपल्याला युवक म्हणून काय वाटतं की सांगली लोकसभेला काय चित्र असेल? मोदी सरकारवर सध्या समाधानी आहात का आपण? मोदी सरकारवर आम्ही समाधानी आहोत आणि खासदार म्हणून संजय काळे चांगले आहेत. कुमठे गावासाठी त्यांनी भरघोस निधी आमच्या गावासाठी त्यांनी दिलेला आहे. रस्त्याचं काम असेल, नरसिंह मंदिराचं काम असेल, सगळ्या वाड्या वस्तींनी रस्ता असतील, ते सर्व खासदारांनी भरपूर निधी खासदार साहेबांनी दिलेला आहे. या रस्त्याचं थोडंफार काम झालेलं आहे, थोडंफार काम राहिलेलं आहे. हे या 2-3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल. आता तिसऱ्यांदा परत काका हॅट्रिक मारतील? 100% काका 100% हॅट्रिक मारतील, त्यात काही शंका अजिबात नाही. चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषितच झालेत जमा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो निधी आहे की नाही, तो कुठलाही खासदार असला तर रोडचा निधी किंवा म्हणजे दुसरा कसला निधी होतोच देत आहे. आपल्याला काय खासदार कशासाठी पाहिजे असते? जिल्ह्यासाठी पाहिजे. MIDC जर बैल 81 साली झालेली MIDC आहे, त्या MIDC ती दोन्ही खासदार गेलेच नाहीत. म्हणजे यांचे 3 खासदार आणि यो एक चौथा, म्हणजे संजय काका एक चौथे. ही MIDC गेले नाहीत. मार्केट यार्डात जर गेला तुम्ही, पुढले काळ चालू आहे. मागल्या दोघांपैकी कुणी काम केलं नाही असं म्हणा? दोघांपैकी कुणी केलेलं नाही. नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. नाही का, कामं एवढे होणार नाहीत. मागे जी झाली अशी होणार नाहीत पुढे काम. जी काकांनी कामं केली तशी होणार नाही असं वाटतं? संजय काकाचा होय.
असं आमचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार आणि संजय काका पाटील अशी जर लढत झाली तर काय होईल असं वाटतं? आमची भूमिका आहे किंवा जनमानसांचं मतदान आहे किंवा मत आहे की यावेळेस विशाल पाटलांना संधी मिळावी व विशाल पाटलांना जर संधी मिळाली महाविकास आघाडीतून तर विशाल पाटील निश्चित उमेदवार विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे, खात्री आहे नक्कीच. आणि असं आहे की थोडंसं जे PM किसान किंवा ज्या बाकीच्यांचं निधी आहे योजनेचे किंवा महाराष्ट्र सरकारने पण 6,000 आपल्याला मंजूर केले, तर ते योजनेचे ग्रामीण भागामध्ये अशी भूमिका आहे, थोडंसं राजकीय धोरण अवलंबून ज्यांची सोसायटीला खाती थकीत आहेत वगैरे, तर त्यांचे बँकेकडून असं सांगण्यात येतं की तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत. हे मग PM किसान सन्मान योजनेने शेतकऱ्यांसाठी पैसे दिलेत, तर DCC बँकेकडून सुद्धा काही वेळेस ते पैसे थांबवण्यात आले होते. परवा मी एक अर्ज दिला बँकेमध्ये की बाबा तुम्ही का पैसे ठरवले जातात का काढता येत नाही त्याचं लेखी उत्तर द्या, असं म्हणल्या 5व्या मिनिटाच्या आत पैसे ते दिलं, म्हणजे जेणेकरून थोडंसं राजकीय हेतू ठेवून राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते पैसे थटवले जात होते. माझं म्हणणं आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी किंवा जनसामान्यांसाठी हे केंद्र शासनानं किंवा राज्य शासनाने ह्या भूमिका घेतल्या की शेतकऱ्यांना शेतीला उपयोगी यावेत म्हणून हे निधीसाठी पैसे दिले होते शेतकऱ्यांसाठी. पण ऍक्च्युली तसं पाहता थोडंसं बँकेच्या थ्रू किंवा सोसायटीच्या थ्रू थोडीशी भूमिका वेगळी घेतली जाते. आणि बरेच शेतकऱ्यांचा आता दुष्काळ आहे, पाण्याची अगदी ग्रामीण भागात टंचाई आहे, तरी सुद्धा ह्या पैशाचा वापर माझ्या मते बरेच शेतकऱ्यांना नोटीस सुद्धा आलेत की लवकरात लवकर थकबाकीदार द्या किंवा थकीत घ्या. माझ्या मते कोर्टाच्या नोटिसा पण आलेत, वकिलांच्या नोटीस आलेत सोसायटीतून, म्हणजे जेणेकरून थोडंसं शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अपयशी ठरले असणार. अपयशी ठरलं, जेणेकरून काय आहे की शेतकऱ्यांना वसुलीसाठी जास्त तगादा लावलेला आहे, जेणेकरून थोडासा रोष आम्हाला वाटतोय की बाबा बदललेला आहे. आपल्याला काय वाटतं? आपण या ठिकाणचे नागरिक आहात. सांगली लोकसभेला सध्या संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत, कोण खासदार म्हणून आपल्याला पाहिजे? आता कसं आहे माहिती आहे का, जे चालू आहे ती कंडिशन जी आहे काय त्यात जरा कसं जर बदलही पाहिजे. जो लोकसभेचा विचार केला तर आमच्या गावचा लोकसभेसाठी आमच्या गावचा विचार केला तर आता पाण्याची परिस्थिती एवढी वाईट आहे बरं का. इथनं एक 4-5 किलोमीटरवर खासदारांचं गाव आहे, तिथं 15 दिवसाला 10 दिवसाला कॅनलला पाणी असतं. तिथनं 4-5 किलोमीटरवर आमचं कुमटे आहे, तर कुमट्याला आज जवळजवळ 2-3 महिने झाले काही पाणी आलं नाही. खासदारांच्या गावात पाणी अडवलं जातं असं म्हणा. अडवलं जातं, 100% अडवलं जातं. लोक कुमट्याचे 100% विचार करतील, ह्या गोष्टीचा 100% विचार करतील. विकास कुठं काय पिवून ब्लॉक गाठलं, कोबा सिमेंट कॉन्क्रीट केलं, हे काही विकास नव्हे, हे काही विकास नव्हे, हे तात्पुरतं हे आहे. लोकांनी जगायला काय पाणी, शेतीसाठी पाणी, प्यायचं चांगलं पाणी. आज कुमट्यात परिस्थिती फार वाईट आहे, फार वाईट. जनावरांना पिण्यायोग्य पाणी कुमट्यात आज सुटतंय, जनावरांनी पिण्यायोग्य पाणी सुद्धा कुमट्यात सुटत नाही. गावात संजय काकांच्या म्हणजे खासदारांच्या गावातून पाणी पुढे येत नाही असं म्हणायला. हीच सगळं चुकीचं आहे. अजिबात पाणी अजून आरपाळ आलंच नाही. पाणी आता तांदळी बशी आहे, 8-10 दिवसात पाणी आपल्या कुमट्याला येईल आणि पाणी गावात येत नाही, ही चुकीच आहे. 2-3 दिवसातनं पाणी गावाला येते. आता काय झालंय, ते विहीर आहे आमची गावची पहिली जुनी, ती विहिरीचं पाणी गावाला खर्चाला म्हणून येते आणि प्यायला पाण्याचा तुटवडा आहे, 100% आहे. पाऊस काय सगळीकडे तुटवडा आहे, तेही थोड्या प्रमाणात येते. पाणी कमी आहे असा साफ चुकीचा आहे. आणि आमच्या गावात जेवढा विकास दिसतोय तेवढा संपूर्ण विकास संजय काकांनी केलेला आहे. तुम्ही कुठे जरी गेला, आता नरसिंह मंदिराला काल परवाच 50 लाख रुपये मंजूर केलेत. गावात जेवढा रस्ते झालेत, जेवढं काही विकास झालाय तो सगळा संजय काकांनी केलाय. काकांनी विकास केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्या रस्त्याचा विषय सांगतो. आमदाराने सुमरवणी मोरगोबाई मंदिर ते नरसिंह मंदिर इथपर्यंत रस्ता मंजूर केला, पण श्रेयापोटी आता 25 लाख रुपये खर्च होऊन निम्मा सुद्धा रस्ता झाला नाही. त्यात फंड माघारी घालवण्याचं काम 100% वाजलं तर ते आमच्याच ह्यानं वाजलं पाहिजे, दुसऱ्याच्या कोणी वाजवायचं नाही. आणि एवढे लोक आहेत, ह्यासनी विचारा 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी पाणी सुटतं का? हे इथं समोरच आहेत लोक, कुठं बाहेर नाहीत. लोक इथलेच सांगतील,
अजिबात पाणी भेटत नाही. बोला. तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी सुटतेच. आणि रस्त्यात जर विषय झाला तर हा रस्ता हे घर ते घोर केले. 15 फुटाचा रस्ता असता तर पाक इथपर्यंत आला असता. आपण रस्ता कॉन्क्रिटीकरण केले अगदी ह्या घरापासून त्या घरापर्यंत. निधी संपला ही मान्य आहे. येणाऱ्या जून महिन्यात आणि रस्ता पुढचा राहिलेला करतोय. की संजय काकाने आम्हाला जवळजवळ विकास कामासाठी भरपूर निधी दिला. 5 कोटी रुपये दिले. आता डेप्युटी सरपंच मी झाल्यापासून नाळीच्या मळ्यात डांबरीकरणासाठी 20-25 लाख रुपये दिले. परत मेन रोडसाठी पैसे दिले. नरसिंह मंदिरासाठी भरपूर पैसे दिले. पाण्याचा जे विषय ते बोलले, वस्तूची ती खरी म्हणजे कशी आहे, 3 दिवसातनं 4थ्या दिवशी पाणी येतंय. पण आम्ही आज कित्येक वर्षापासून पाण्याचं काम करतोय. गेल्या मागच्या 5 वर्षात असू द्या कुठला आमदार निधी कुठला दिलाय का तुम्ही बघा ना. तपासून दिलेलं काम केलेलं कळतंयच कोणालाही. बाबा खासदार फंडातून पैसे किती आले, आमदार फंडातून पैसे किती आले, कोणी बी सांगावं, गावानं सांगावं किती आले, किती विकास झालाय 5 वर्षात मागच्या. आम्ही सांगतो निधी किती आला आणि तिनेही सांगावा. काम बघा, काम भांडून करावं. तुमचा खासदार असू दे, आमचा खासदार असू दे किंवा त्यांचा आमदार असू दे, विकास कामाच्या बाबतीत गावात चालना देणं गरजेचं आहे. एकमेकाचं म्हणजे विकासाच्या बाबतीत गाव एक असलं पाहिजे एक असलं पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्याकडे येतो. आपल्यासोबत गावातले बाकीचे नागरिक आहेत, दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते आहेत. चर्चा आपण अगदी बऱ्याच वेळापासून ऐकतोय. आपल्याला काय वाटतं, आता सांगली लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. संजय काका पाटील रिंगणात आहेत, चंद्रहार पाटील आहेत, कदाचित विशाल पाटील यांची सुद्धा उमेदवारी येईल. कोण खासदार म्हणून आपल्याला पाहिजे? खासदार म्हणून आपल्याला कोण पाहिजे? संजय काका पाटील. संजय काका पाटील तिसऱ्यांदा होतील असं वाटतं? 100% होणार. काकांनी गावामध्ये भरपूर निधी खेचून आणलाय, गावामध्ये विकास कामं झालेत असं म्हणणं आहे त्यांचं. काकांच्या माध्यमातून त्यांनी कागदोपत्री दाखवावं की काकांच्या फंडातून कुठली कामं झाली, हे त्यांनी साध्य करावं, हे दाखवून द्यावं. अन्यथा आम्ही आता किती तारखेला 24 लाख रुपयाचा फंड मंजूर केलेला होता. हा फंड शासनाचा आहे. शासनाचं पत्र आहे माझ्याकडं. 24 लाख रुपये ह्या कुमटे ग्रामपंचायतनं परत पाठवलं. हे पैसे आमदारचं पैसे स्वीकारले नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि गावचं दुर्भाग्य आहे. आम्ही काय शासनाचा जरी फंड असला तरी त्याला ते खासदारांचंच फंड आहे. असं महाराष्ट्र शासनाचं म्हणजे आमदारांचा फंड आला तो. किंवा आमदार फंडातून कामं मंजूर झालेले आहेत, पहिलेच झालेले आहेत. मंजुरी कामं पहिले झालेले आहेत की नुसतं आता उगाच म्हणजे ह्यांनी नवीन काय केलं ते जरा विचारा किती. नरसिंह मंदिर नवीन काय केलं? विषय काय आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सगळ्या गावकऱ्यांचा विषय एक असतो की कोणतीही पार्टी असू दे. आता गावामध्ये प्रामुख्याने 2 पार्टी आहेत की भाजप आणि राष्ट्रवादी. तर आमची एक उद्देश आहे की तुम्ही निधी आणला, गावचा विकास चालू आहे, आम्ही केला नाही, काहीच केला नाही मी म्हणत नाही. मी विकास चालू आहे का, केलाय का, प्रयत्न आहे का, तर आहे. मी नावं ठेवणार नाही. पण जे आम्ही राष्ट्रवादीचे 4 संचालक आलेत, सदस्य निवडून आलेत, त्यांनी गावासाठी हक्कानं भांडून निधी आणतोय आम्ही. तर या निधीचा देखभाल दुरुस्तीचं पत्र आता उपसरपंच डेप्युटी साहेब आहेतच, तर त्यांनी पत्र द्यावं की जेणेकरून समजा आता 25 लाख रुपयाचा अर्धा रस्ता झाला, निधी संपला, तर आमच्यातला निधी आहे ते गावाच्या विकासासाठी वापरावा अशी आमची तळमळीची आणि प्रामाणिक इच्छा आहे. याच्यामध्ये गावच्या विकासामध्ये राजकारण येऊ नये. राजकारण हे राजकारणापुरतं असावं आणि श्रेयवाद नसावा. कोणीही रस्ता केला, काही झालं तर गावातल्या दोन्ही पार्टीची किंवा संपूर्ण गावची जनता वापर करणार आहे. त्यामुळे गावचा विकास होण्यासाठी आमच्या राष्ट्रवादीनं मंजूर करून आणलेले निधी आहे तो वापरण्यात यावा आणि ग्रामपंचायतीनं देखभाल दुरुस्तीचं पत्र, अर्थात राष्ट्रवादीने आणलेला निधी तो वापरला जात नाही असं वापरला गेला नाही अशी आमची हे आहे. अण्णा खरं आहे काय, राष्ट्रवादीने आणलेला निधी वापरला जातो? नाही, तसा काही प्रकार नाही आतापर्यंत. माझ्या तर मी डेप्युटी सरपंच झाल्यापासून तर विकास कामाच्या बाबतीत आम्ही कधी कुणाला अडवलेलं नाही. विशाल पाटील आले पाहिजेत असं वाटतं? विशाल पाटील यायला पाहिजे. ते 2014 साली गॅसचा दर 450 रुपये होता. 2014 पर्यंत 450 रुपये व्हायला या आपल्या देशात काँग्रेस सरकारला 60 वर्षे गेली. 2014 पासून 2024 पर्यंत तो गॅस सिलेंडर 1200 रुपये पर्यंत गेला. तुम्ही 800 रुपये जर सबसिडी बंद केली, 800 रुपये जर एका टाक्याला वाढले असतील, बऱ्याच 10,000 रुपये तुम्ही वर्षाला 10,000 रुपये एकाच सिलेंडरच्या पाठीमागे घेतले. 10,000 रुपये तुम्ही काढून घेतले आणि PM किसान म्हणून तुम्ही 6,000 रुपये माघार देताय. म्हणजे सरकार परत 4,000 रुपये फायद्यातच. जीएसटी वेगळी. मूर्ती सिंहराने त्यावेळेला डोक्यावर सिलेंडर घेऊन फिरले. आता कुठं आहेत त्या?
तेव्हा प्रेक्षको, अगदी बऱ्याच वेळापासून आपण बघतोय अगदी गरमागरम अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. बीजेपीचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत. आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर होतच असतात. काहींची भूमिका अशी आहे की गाव म्हणून या ठिकाणी आपण विकासाच्या बाबतीत एक झालो पाहिजे. भारतीय जनता पार्टीतर्फे संजय काका पाटील यांची उमेदवारी सांगली लोकसभेसाठी दिलेली आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील किंवा आज महाविकास आघाडीची मिटिंग होते, त्याच्यामध्ये कदाचित विशाल पाटील यांची सुद्धा उमेदवारी फायनल होण्याची शक्यता आहे. संजय काका पाटील तिसऱ्यांदा खासदार होणार की पुन्हा नव्या उमेदवाराला इथं संधी मिळणार, हे येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत. आमची ही लोकसभेची वारी आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये जाणार आहे. तेव्हा आपली सडेतोड मतं मांडण्यासाठी आपण तयार राहा. अजूनही आमच्या सडेतोड मराठी न्यूजला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आजची कुमठे गावातील या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या याच्या संदर्भात सुद्धा आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका.